नागपुरात भोसलेकालीन 300 वर्ष जुन्या विहिरीची स्वच्छता सुरू झाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे विहिरीत दारू आणि प्लास्टिक बाटल्यांचा खच होता। सोनेगाव अमराईतल्या ऐतिहासिक विहिरीतून ट्रकभर कचरा बाहेर काढण्यात आलाय। या घटनेतून भोसलेकालीन वारशाची दुरावस्था समोर आली आहे। मद्यपींनी ऐतिहासिक विहिरीला देखील सोडलेलं नाही। या विहीर स्वच्छता मोहिमेचा आढावा घेतलाय आमचे नागपूरचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। नागपुरातील भोसलेकालीन असलेली 300 वर्ष जुनी जी विहीर होती ती विहीर आता स्वच्छ करण्याचं काम खरं तर सुरू झालेलं आहे आणि आपण पाहू शकतो जेव्हा विहीर स्वच्छ करण्याचं काम सुरू झालं त्यामधून कशा पद्धतीने जे आहे पाण्याच्या बॉटला आणि मोठ्या प्रमाणात जो आहे तो मलबा निघाला आहे। खरं तर इथला संपूर्ण परिसर मी सुरुवातीला दाखवू इच्छितो कारण हे भोसलेकालीन अमराई असल्याचं सांगितलं जात होतं आणि ही अमराईमध्ये त्यावेळेस आंबे लागायचे। भोसले घराण्याचं जे होतं त्या ठिकाणचे अमराई या ठिकाणी होती। मोठ्या प्रमाणात आंब्याचे झाडं सुद्धा होते। आता गेल्या अनेक वर्षांपासून हा भाग जो आहे तो एअरपोर्ट अखत्यारीत येतो आणि एअरपोर्टच्या भागात असल्यामुळे या ठिकाणी जे आहे दुर्लक्ष झालेलं आहे। आम्ही 40 वर्षापासून इथे येतोय पण इतका सुंदर परिसर आहे। आम्हाला इथे छान ऑक्सिजन मिळतं आणि इतक्या गोष्टी आम्हाला इथे छान फिरण्याला मजा येते आणि लोक इतके घाण करून ठेवतात, इथे गैरवापर खूप होतो। पोलीस वगैरे ते राऊंड दुपारचा राऊंड पाहिजे। ह्या वेळेस कोणीच नसते। दुपारच्या राऊंडला दुपारी सर 12च्या 1च्या नंतर तुम्हाला पूर्ण इथं लोक पोरच दिसतील सर्व कॉलेज स्टुडंट। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।